कल्पना करा, मनालीची थंड हवा, उंच सुंच देवदारची झाडं आणि या सगळ्याच्या मधोमध एक अगदी शांत सुंदर मंदिर उभं आहे. आणि या मंदिरात कोण आहे माहितीये? एक स्त्री, हिडिंबा. आता बघा, महाभारताच्या त्या भव्य पटावर कितीतरी योद्धे, राजे, राण्या आहेत, नाही का? पण आज आपण त्या गर्दीच्या पलीकडे जाणार आहोत. आपण जंगलात शांतपणे उभ्या राहिलेल्या एका स्त्रीच्या सामर्थ्याची गोष्ट समजून घेणार आहोत. तर मग प्रश्न हा आहे की महाभारताच्या या महाकाव्यात हिडिंबा नेमकी होती तरी कोण? म्हणजे आपल्या सगळ्यांना तिच्याबद्दल थोडंफार माहिती आहेच, पण त्या ओळखी खरंच पुरेशा आहेत का? की तिची खरी कहाणी, तिचं खरं रूप या सगळ्याच्या पलीकडे कुठेतरी त्या जंगलाच्या शांततेत दडलेलं आहे? आणि हो, अर्थातच काही उत्तरं आपल्या डोळ्यासमोर पटकन येतात. ती भीमाची पत्नी होती, बरोबर. घटोत्कचाची आई होती, हेही खरं. आणि हो, ती एक राक्षसी होती. पण थांबा, ही उत्तरं चुकीची नाहीत, पण ती अपूर्ण आहेत. या ओळखी म्हणजे तिच्या आयुष्याचा फक्त एक छोटासा भाग आहे, संपूर्ण ओळख नाही. या सगळ्या नात्यांच्या पलीकडे तिचं एक स्वतंत्र अस्तित्व होतं. आणि हाच मुद्दा खरं तर सगळ्यात महत्त्वाचा आहे. तिचं आयुष्य फक्त या 2 नात्यांपुरतं मर्यादित नव्हतं. तिची खरी ओळख, तिचं खरं सामर्थ्य तिच्या चारित्र्यात होतं, तिने घेतलेल्या निर्णयांमध्ये होतं. चला तर मग तिच्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. इथे एक खूप मोठी गोष्ट आपल्याला शिकायला मिळते. ती म्हणजे आपली ओळख जन्माने नाही, तर आपण काय करतो आपल्या कर्माने ठरते. आणि हिडिंबेने हे अक्षरशः जगून दाखवलं. हा क्षण तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा होता. विचार करा, एका बाजूला तिचा सख्खा भाऊ आहे, तिचं संपूर्ण कुळ आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहेत पांडव, म्हणजेच धर्म आणि सत्य. आणि तिने काय निवडलं? तिने आपल्या कुटुंबाच्या विरोधात जायचं ठरवलं आणि सत्याची, न्यायाची बाजू घेतली. तिने पांडवांचे प्राण वाचवले. आणि त्या एका क्षणात ती जन्माने राक्षसी राहिली नाही, तर आपल्या निवडीने, आपल्या कर्माने एक विवेकी स्त्री ठरली. तिने हेच तर दाखवून दिलं की तुमची खरी ओळख तुमचा जन्म ठरवत नाही, तर तुमची निवड ठरवते. खरी ताकद योग्य आणि अयोग्य यातला फरक ओळखण्यात असते. बरं, हा तर झाला तिच्या धाडसी निवडीचा भाग. आता आपण तिच्या आयुष्यातल्या एका खूप वेगळ्या आणि तितक्याच सुंदर पैलूकडे वळूया. ते म्हणजे तिचं प्रेम. तिची आणि भीमाची प्रेमकथा ही काही सामान्य प्रेमकथा नव्हती. ती मालकी हक्काची नव्हती, तर ती त्यागाची आणि समजूतदारपणाची होती. म्हणजे तिच्या प्रेमातून आपल्याला काय दिसतं? एक खूप वेगळा विचार दिसतो. खरं प्रेम म्हणजे काय? ते कोणावर मालकी हक्क गाजवण्याबद्दल नाहीये, तर ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तिला तिच्या ध्येयाकडे, तिच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी सक्षम करणं, तिला मोकळं सोडणं. आणि हे स्वीकारायला खरंच खूप मोठं मन लागतं. तिला हे अगदी स्पष्टपणे माहीत होतं की भीमाचा प्रवास खूप मोठा आहे, त्याचं ध्येय वेगळं आहे आणि तो कायम तिच्यासोबत नाही राहू शकणार. तरीही तिने त्यांच्या एकत्र असण्याला स्वीकारलं. आणि त्यातूनच घटोत्कचाचा जन्म झाला. पण महत्त्वाचं म्हणजे ती भीमाच्या कर्तव्याच्या, त्याच्या ध्येयाच्या आड कधीच आली नाही. आणि भीम निघून गेल्यानंतर तिने काय केलं? ती खचून गेली नाही, तिने कुठलाही अधिकार गाजवला नाही. मी पण राणी आहे, मला हस्तिनापूरच्या राजकारणात वाटा द्या, असं ती कधीच म्हणाली नाही. ती अगदी शांतपणे, मोठ्या ताकदीने जंगलातच राहिली. हा होता तिचा स्वाभिमान, तिचं आतून आलेलं सामर्थ्य. आणि हा मुद्दा आपल्याला एका खूप रंजक तुलनेकडे घेऊन येतो. एका बाजूला आहे राजवाड्याची शक्ती आणि दुसऱ्या बाजूला आहे जंगलातली शक्ती, म्हणजे राजवाड्यातल्या राण्या विरुद्ध जंगलातली हिडिंबा. दोघींच्याही सामर्थ्याचं स्वरूप पूर्णपणे वेगळं होतं. आता बघा, राजवाड्यातल्या राण्या म्हणजे कुंती आणि द्रौपदी, त्यांची शक्ती राजकीय होती, त्यांचा दरारा होता, त्या राजकारणात होत्या. पण हिडिंबेची ताकद ती अगदी वेगळी होती. तिची शक्ती होती जंगलाच्या स्वातंत्र्यात, तिच्या निस्वार्थ मातृत्वात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही राजशाही मान्यतेशिवाय टिकून राहिलेल्या तिच्या शांत स्वतंत्र अस्तित्वात. म्हणजे बघा, शक्तीचे 2 प्रकार, दोन्हीही महत्त्वाचे, पण एकीला नेहमी प्रसिद्धी मिळते आणि दुसरी मात्र दुर्लक्षित राहते. आणि इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो. असं का होतं? आपला इतिहास नेहमी राजवाड्यांवर, त्यांच्या चकचकीत कथांवरच का लक्ष देतो? जंगलातल्या ह्या शांत पण तितक्याच ताकदवान कथा नेहमीच दुर्लक्षित का राहतात? कदाचित शक्ती म्हणजे काय याची आपली व्याख्याच खूप मर्यादित आहे.
आता आपण तिच्या आयुष्याच्या त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे तिची सर्वात मोठी आणि सर्वात कठीण परीक्षा होती. कुरुक्षेत्राच्या युद्धाला सुरुवात झाली होती आणि आता हिडिंबेच्या खऱ्या सामर्थ्याची आणि तिच्या मातृत्वाची कसोटी लागणार होती. एक साधा प्रश्न आहे, पण खूप मोठा आहे. जेव्हा युद्धाची हाक येते तेव्हा जंगलात एकटी राहणारी एक आई काय करेल? जिने आपल्या मुलाला इतक्या कष्टाने वाढवलं, ती त्याला सरळ सरळ मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या त्या युद्धात पाठवेल का? याचं उत्तर दडलंय तिच्या मातृत्वाच्या तत्वज्ञानात, जे खूप वेगळं होतं. तिच्यासाठी आई होणं म्हणजे मुलाला फक्त जवळ ठेवणं, त्याला जपून ठेवणं नव्हतं, तर तिच्यासाठी मातृत्व म्हणजे मुलाला जे योग्य आहे, जे खरं आहे, जे धर्माच्या बाजूने आहे, त्यासाठी उभं राहायला शिकवणं. आणि तिने तो कठीण पण योग्य निर्णय घेतला. तिने आपल्या पोटच्या मुलाला, घटोत्कचाला, युद्धासाठी पाठवलं. आणि आपल्याला माहीतच आहे, घटोत्कचाने रणांगणात काय पराक्रम गाजवला ते. त्याचं बलिदान पांडवांच्या विजयासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलं. पण त्या महान बलिदानाच्या मागे एका आईचं ते शांत सामर्थ्य उभं होतं, हे विसरून चालणार नाही. तर तिच्या आयुष्याच्या या प्रवासातून आपण काय शिकतो? तिचा वारसा काय आहे? ही काही फक्त हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट नाहीये. हिडिंबा खरं तर आजच्या काळातल्या सामर्थ्याचं एक प्राचीन प्रतीक आहे. तिची कहाणी आजही तितकीच महत्त्वाची आहे आणि आपल्याला खूप काही शिकवून जाते. तिच्याकडून आपल्याला काय शिकायला मिळतं? पहिली गोष्ट, प्रेम म्हणजे मुक्तता, मालकी हक्क नाही. दुसरी, स्त्रीचं मोठेपण हे तिच्या पदवीत किंवा पदात नसतं, तर तिच्या धैर्यात आणि त्यागात असतं. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खरं स्वातंत्र्य हे बाहेरून मिळत नाही, ती एक आतून येणारी शांत अवस्था आहे. एकदा विचार करून बघा, हजारो वर्षांपूर्वी एक स्त्री जंगलात पूर्णपणे स्वतंत्रपणे उभी होती. तिने कोणतीही मागणी केली नाही, कोणताही हक्क गाजवला नाही. पण तरीही आपल्या त्यागाने तिने अक्षरशः इतिहास घडवला. किती मोठी गोष्ट आहे हे. आणि म्हणूनच हिडिंबेची संपूर्ण कथा आपल्याला एकाच गोष्टीची आठवण करून देते. खरी ताकद मुकुटामध्ये नसते, ती असते त्याग करणाऱ्या हृदयात. हिडिंबा ही त्याच शांत, अदृश्य पण प्रचंड मोठ्या सामर्थ्याचं प्रतीक आहे.